जेव्हापासून लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहेत त्यानंतर प्रत्येक 2 महिन्याच्या आडून किंवा म्हणजे 1 महिन्यानंतर ऑपरेशन टायगरचं गुराळ हे बाहेर काढलं जातं. पण या गुराळामध्ये, ऑपरेशन टायगरच्या गुराळामध्ये ना कधी कोण इकडचं तिकडे जात आहे ना तिकडचं कोण इकडे जात आहे. एकूणच या ऑपरेशन टायगरची सर्कस झाली आहे. फक्त वक्तव्य करायचं, तशा बातम्या येणार, मात्र तसं काहीच होणार नाही. आता या सगळ्या घटनांमुळे ऑपरेशन टायगरची सर्कस झाल्याचं म्हटलं जात आहे. मग या सर्कसीचा रिंग मास्टर देखील कोणतरी असणारच. मग ते कोण आहे ही एक चर्चा सुरू होते आणि यामध्ये खरंच ऑपरेशन टायगर होणार आहे का हा प्रश्न निर्माण होतो. या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या ज्या ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू आहेत त्यामध्ये एक मराठवाडा कनेक्शन काय आहे आणि या ऑपरेशन टायगरचा रिंग मास्टर कोण आहे, कुठे हे घोडं अडलेलं आहे, सगळं काही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया. तर मंडळी, या सगळ्याची सुरुवात कुठून झाली तर मार्च 2026 मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्याला गेले होते. आता या दौऱ्यादरम्यान एक चर्चा अशी रंगली की त्यांनी ठाकरे गटातील जे लोकसभेचे खासदार आहेत त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला, त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केलेला आणि त्यानुसार एक गुप्त बैठक देखील झाली असल्याची चर्चा ही मार्च मध्ये रंगू लागली. आता यानंतर असं देखील म्हटलं गेलं की मराठवाड्यातील खासदार हे ठाकरेंच्या पक्षातील जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या गळ्याला लागले होते आणि त्यानुसार देखील एक चर्चा, जी बातमी जी आहे ती या दिल्ली दौऱ्यानंतर एक व्हायरल व्हायला सुरुवात झाली. सुरुवातीला म्हटलं गेलं की 9 खासदारांपैकी 8 खासदार हे एकनाथ शिंदेच्या गळाला लागले होते. त्यामध्ये अरविंद सावंत यांचं देखील नाव आलं. यानंतर अरविंद सावंत जे आहेत ते मोठ्या प्रमाणात संतापले. त्यांनी आमच्यावरती हे शिंतोडे उडवले जात आहेत अशा प्रकारचं वक्तव्य केलं आणि त्यांनी अगदी स्टॅम्प पेपर आणून त्यावरती लिहून दिलं की मी ठाकरे गट जे आहे, ठाकरे सेना जी आहे ती सोडणार नाहीये, मी निष्ठावंत आहे, अशा प्रकारचं त्यांना एक स्टॅम्प पेपर आणून लिहावं लागलं. एवढ्या जोरामध्ये ते वावड्या ज्या आहेत ऑपरेशन टायगरच्या त्या उडाल्या होत्या. आता यामध्ये महत्वाचं म्हणजे त्या एप्रिल महिन्याच्या दरम्यान, म्हणजे अगोदर मार्च महिन्यामध्ये जे एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौरा केला त्यानंतर अफवा ज्या आहेत ते पसरलेल्या होत्या, बैठकीच्या अफवा, गुप्त बैठकीच्या अफवा पसरल्या. त्यानंतर एप्रिलमध्ये अरविंद सावंत यांना पुन्हा लिहावं लागलं स्टॅम्प पेपरवरती, जे मी तुम्हाला सांगितलं ते मग एप्रिलमध्ये घडलं. आणि आता जूनमध्ये देखील एकनाथ शिंदे आताच एक दिल्लीला गेले होते आणि तेव्हा राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक असल्याचं सांगितलं गेलं. आणि या बैठकीनंतर पुन्हा एकदा बातमी सुरू झाली की 7 खासदार जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागलेले आहेत आणि त्यातील एक मराठवाड्याचे जे खासदार आहेत त्यांना तर मंत्रिपदाची ऑफर केलेली आहे. अशा प्रकारची ऑपरेशन टायगरची बातमी जी आहे ती सुरू झाली. आता एकूणच यामध्ये वेगवेगळ्या, म्हणजे जेव्हा जेव्हा हे बातम्या समोर यायच्या तेव्हा खासदारांकडून म्हटलं जायचं की बघा असे काहीच संबंध नाहीये आमचे आणि आम्ही संपर्कात देखील नाहीये, असं देखील म्हटलं गेलं. त्यानंतर आता एनडीटीव्हीने तर काल बातमीच चालवली की ऑपरेशन टायगर जे आहे ते फेल गेलेलं आहे. एकूण फेल झाल्याचं त्यांनी उदाहरण हे भाजपला हे ऑपरेशन नको आहे त्यामुळे फेल गेले, अशा प्रकारची एनडीटीव्हीने देखील बातमी चालवली. आता यामध्ये पुन्हा म्हणजे एकीकडे असं देखील म्हटलं जातं की ऑफर मिळते त्यांना, ऑपरेशन टायगर अंतर्गत ते फुटणार आहेत असं सगळं म्हटलं जातं. कोण म्हणतं की संपर्कात नाहीये, म्हणजे वेगवेगळी विधानं येतात. मात्र आज सकाळी, म्हणजे आतापर्यंत तर नाही मध्येच होतं की अशी कोणतीच चर्चा होत नाहीये किंवा असे कोणतेच जे खासदार जे आहेत ते संपर्कात नाहीये असं म्हटलं जातं. मात्र दानवे यांनी पुन्हा एकदा मग काय म्हटलेलं आहे की शिंदेच्या संपर्कात काही खासदार आहेत असा त्यांनी आज उल्लेख केला. आता दर 2 महिन्याला या अशा चर्चा सातत्याने समोर येतात. त्यालाच कंटाळून त्यांनी अखेर हे असं वक्तव्य केलं असल्याचं म्हटलं जातंय. दानवेंनी स्पष्टच म्हटलं की शिंदेच्या संपर्कात काही खासदार असतीलही, हे असे चर्चा जे आहेत ते होतच राहतात, त्यामुळे हे मान्य करायला हवंय अशा प्रकारचं एक जे आहे वक्तव्य ते दानवेंनी केलं. त्यामुळे पुन्हा एकदा हे ऑपरेशन टायगर हे राबवलं जातंय की काय किंवा त्या अंतर्गत हे संपर्कात आहे की काय, अशी एक राजकीय वर्तुळात चर्चा जी आहे ती सुरू झाली.
आता यामध्ये सातत्याने मराठवाड्याचा एक संबंध काढला जातो, म्हणजे सुरुवातीला देखील मराठवाड्यातील खासदार गळायला लागले अशा प्रकारच्या बातम्या आलेल्या, त्यानंतर पुन्हा एकदा आता मराठवाड्यातील एकाच खासदाराला मंत्रिपदाची ऑफर दिल्याचं देखील एक बातमी सुरू झाली. मग यानंतर प्रश्न पडला की हे मराठवाड्याचे खासदार नेमके आहेत तरी कोण, कुणाला ही ऑफर केली जाते, असा एक प्रश्न निर्माण झाला आणि राजकीय वर्तुळात त्याची चर्चा सुरू झाली. आता धाराशिव जिल्ह्यामध्ये दानवे यांचा दौरा झाला. या दौऱ्यादरम्यान बातमी आली की तिकडे आढावा बैठकीमध्ये ओमराजे निंबाळकर जे ठाकरे गटाचे खासदार आहेत ते उपस्थित राहिले नाही. आता सुरुवातीपासून मराठवाडा खासदारांचा एक उल्लेख जो आहे तो होतोय आणि ओमराजे निंबाळकर हे देखील मराठवाड्यातून येतात, त्यामुळे कुठेतरी अनेक तर्कवितर्क लढवले गेले आणि त्यांच्याकडे बोट दाखवण्यात आल्याचं देखील आता राजकीय वर्तुळातून एक चर्चा सुरू झाली. आता या सगळ्यामध्ये ठाकरे गटाने पुन्हा एकदा आजच्या नंतर, आज 13 तारीख आहे, उद्या 14 तारखेला 14 जूनला जी आहे ती बैठक बोलावलेली आहे आणि ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवरतीच ही बैठक असल्याचं बोललेलं जात आहे. आता ठाकरे गटाचे जे नाशिकचे खासदार आहेत राजाभाऊ वाजे ते देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि त्यांनी देखील पुन्हा ऑपरेशन टायगर बद्दल म्हणताना म्हटलंय की कलियुग आहे, त्रेतायुग असतं तर मी माझी निष्ठा दाखवून दिली असती, छाती फाडून माझी निष्ठा दाखवून दिली असती, अशा प्रकारचं राजाभाऊ वाजे यांनी वक्तव्य केलंय. म्हणजे बघा, सातत्याने ऑपरेशन टायगर हे होणार आहे अशा वावड्या उचलल्या जातात, मग त्यानंतर त्यावरती एकूणच यांच्या प्रतिक्रिया येतात, खासदारांच्या प्रतिक्रिया येतात, त्यामध्ये मग शिंदेच्या पक्षातून देखील म्हणजे शिरसाट असतील ते देखील तसेच एक प्रतिक्रिया देतात की ऑपरेशन टायगर होऊ शकतं, संपर्कात आहे. म्हणजे हे फक्त वावड्या उठतायत आणि त्या ऑपरेशन टायगरचं फक्त सर्कस झालंय. आता हे सर्कस का झालंय हे जाणून घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे, कारण आपल्याला माहिती आहे आता एकनाथ शिंदे यांना हे ऑपरेशन टायगर का हवंय, तर केंद्रात भाजपची सत्ता आहे आणि एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्रात सत्ता आहे. आता यामध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री पद नाहीये, अगोदर ते होतं, आता ते नाहीये. आणि हे जर मुख्यमंत्री पद हवं असेल तर म्हटलं जातं कुठेतरी हे जे खासदार आले आणि केंद्रामध्ये जर एक त्यांची ताकद निर्माण झाली तर महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांना एकूण दबाव तंत्राचा वापर करून त्या पदासाठी एक दावा करता येतो आणि त्यामुळेच एकनाथ शिंदेंना हे खासदार हवे असल्याचं म्हटलं जातं. म्हणजे 2029 पर्यंत जर एकनाथ शिंदेची खासदारांची मूठ चांगली बांधली गेली तर पुढच्या वेळेला जर युतीमध्ये लढायचं झालं तर एकनाथ शिंदे म्हणतील की मला बघा एवढ्या जागा, माझे एवढे खासदार आहेत, मला या जागा हव्याच आहेत. मग हे भाजपला पण पुन्हा एकदा कठीण जाणार. म्हणजे ठाकरे गटाच्या जे जागा आहेत, जे निवडून आलेले आहेत ते एकनाथ शिंदेच्या खासदारांच्या जागेमध्ये जर सामील झाले तर मग पुन्हा त्यांचा कोटा वाढल्याने मग भाजपचे कोटा जो आहे तो इथे कमी पडणार आणि यामुळेच कुठेतरी हेच बळ जे आहे ते भाजपला वाढलेलं नको आहे, 2029ला हा त्रास नको आहे. म्हणून कुठेतरी म्हटलं जातं, राजकीय वर्तुळात चर्चा असते की दिल्लीमधून या ऑपरेशन टायगरला ग्रीन सिग्नल दिला गेलेला नाहीये. आता यामध्ये तृणमूल, आता आपल्याला माहिती आहे तृणमूल काँग्रेस जे आहे पश्चिम बंगालमध्ये देखील एक फुटीच्या उंबरट्यावरती आहेत आणि एकनाथ शिंदे यांना याच पार्श्वभूमीवरती, म्हणजे जर तिकडे त्यांचं हे ऑपरेशन लोटस किंवा अशा पद्धतीने होत असेल तर आपण महाराष्ट्रामध्ये पण आता करूया ना, अशा प्रकारची भूमिका कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची असल्याचं सध्या म्हटलं जात आहे. मात्र तेच जे आहे ते भाजपला नको आहे. यामुळेच कुठेतरी या ऑपरेशन टायगरचं फक्त सर्कस होऊन राहिलं असल्याचं आता राजकीय वर्तुळात म्हटलं जातं. मात्र आता या सगळ्यावरती तुम्हाला काय वाटतं, हे फक्त दबाव तंत्रावरती भर देऊन म्हणजे कुठेतरी भाजपला दबाव तंत्रात आणायचं आणि ठाकरे गटाला दबाव तंत्रात आणायचं आणि त्यामध्ये कसे तुमचे खासदार फुटू शकतात हे सातत्याने चर्चेत आणून ते दाखवून त्यांच्या मनामध्ये धडकी भरून ठेवायची, अशा प्रकारचं हे राजकारण आहे का, अशा प्रकारचं हे ऑपरेशन टायगर आहे का, असं तुम्हाला वाटतं का की खरंच अशा प्रकारचं ऑपरेशन टायगर जे आहे ते राबवायचं आहे पण दिल्लीमधून जे आहे ती एक परमिशन जी आहे ती मिळत नाहीये, हा आता मोठा प्रश्न होऊन निर्माण झालेला आहे. तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं, तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.